नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 4 वाजता आपण बघताय एबीपी माझा. बातमी आहे इस्रायल इराण युद्ध संघर्षासंदर्भातली. इराण लवकरच शरणागती पत्करेल असा दावा अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. G7 नेत्यांच्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये ट्रम्प यांनी हा दावा केल्याचं बोललं जात आहे. याशिवाय तेहरानमध्ये असा कोणताही अधिकारी जिवंत राहिलेला नाही ज्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती असेल असं वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याची माहिती आहे. इराण विरोधात अमेरिकेचं ऑपरेशन एपिक फ्युरी तर इस्रायलचं ऑपरेशन रोअरिंग लायन हे सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य. त्यामुळे हे युद्ध नेमकं केव्हा संपणार हे जगभरात हा प्रश्न चर्चेला जात असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचं वक्तव्य. मात्र त्याच्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. इराण लवकरच शरणागती पत्करेल. मात्र काहीच दिवसांपूर्वी इराणने हे स्पष्ट केलेलं होतं की माघार आम्ही घेणार नाही, आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ. त्यामुळे नेमकं आता माघार इराण कशी घेणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इराण लवकरच शरणागती पत्करेल. इराणचे नवे सर्वेसर्वा मोज्तबा खामेनींबाबत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मोठं वक्तव्य केलंय. खामेनी यांच्या जगण्याची गॅरंटी नाही आहे असं ते म्हणतात. मोज्तबांसह हिजबुल्ला नेते नईम कासिम यांच्या जगण्याची कोणतीही गॅरंटी नाही असंही त्यांनी म्हटलं. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांचा जीवन विमा मी कधी घेणार नाही असा टोलाही त्यांनी मारला. तर इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठं वक्तव्य केलं. मोज्तबा खामेनी